नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण झटपट तयार होणारी सुकी मेथीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी बनवू शकता। बनवायला खूप सोपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सगळ्यात अगोदर इथं मी 2 गड्ड्या इतकी मेथीची भाजी घेतली आहे। भाजी घेताना आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे व ती छान नितळत ठेवायची आहे। भाजी नितळतीये तोवर आपण वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। यानंतर अर्धी गड्डी ठेचलेला लसूण घेतला आहे, अर्धी गड्डी सोललेला लसूण घेतला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा नाही। मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी थोड्याशा जास्त घेतल्या आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला छान ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक वाटायचं नाही। तर आता यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी आपण घेतली आहे हरभरा डाळ। तर अर्धी वाटी मी हरभरा डाळ छान 6 ते 7 तास भिजवून घेतली आहे। याऐवजी तुम्ही मूग डाळ देखील घेऊ शकता। मूग डाळ घेणार असाल तर ती अर्धा तास भिजवली तरीही चालेल। यानंतर अर्धी वाटी कापलेला बटाटा घेतला आहे। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतला आहे व यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे व आपण घेतलेला ठेचलेला लसूण घालायचा आहे। या तेलामध्ये तुम्हाला थोडंसं काळपट दिसलं असेल तर यामध्ये मी 2 ते 3 पापड तळून घेतले होते। आता यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। वाटण माझ्याकडनं थोडंसं मोठं राहिलं आहे, तुम्ही यापेक्षा थोडंसं बारीक वाटू शकता। तर आता मोठ्या राहिलेल्या मिरच्या उलथाण्याने अशा प्रकारे थोड्याशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत। तर आता कट करून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे। तर बटाटा कापताना आपल्याला खूप पातळ कापायचा नाही, थोड्याशा जाडसर फोडी ठेवायच्या आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर याला आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांची बारीक गॅसवरती छान वाफ देऊन घ्यायचं आहे। यामुळे होईल काय, बटाटा छान शिजला जाईल व नंतर भाजीमध्ये देखील बटाटा शिजणार आहे, त्यामुळे खूप जास्त शिजवत बसायचं नाही। तर आता इथे पहा, हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे छान परतून घेतलं की गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे व आपण घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे व ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। भाजी परतत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, यामुळे भाजी छान लवकर परतली जाते। तर भाजी छान आपल्याला हलवून घ्यायची आहे। या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर मसूर डाळ देखील तुम्ही वापरू शकता व डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा बटाट्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। पण बटाटा घातल्यामुळे मुलं ही भाजी छान आवडीने खातात। तर इथे पहा, भाजी छान परतून झाली आहे। यानंतर आपण भिजून घेतलेली हरभरा डाळ यामध्ये घालायची आहे। डाळ घातल्यानंतर आता ही भाजी आपल्याला छान हलवून घ्यायची आहे। भाजीमध्ये सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही, आपण सर्वात शेवटी मीठ घालणार आहोत, कारण भाजीची क्वांटिटी सगळ्यात अगोदर तर जास्त असते व भाजी परतल्यानंतर कमी होते, त्यामुळे भाजीमध्ये सर्वात शेवटीच आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मीठ घातलं चवीनुसार। मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर ही भाजी तुम्ही लाल मिरची पावडरमध्ये देखील बनवू शकता। लाल मिरची पावडरची भाजी बनवली तरी देखील छान लागते चवीला। आता ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे व गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे व याला आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांची छान वाफ देऊन घ्यायचं आहे। असं केल्यामुळे होतं काय, भाजी पण छान लवकर शिजली जाते व बटाटा देखील छान शिजला जातो। जर का तुम्ही भाजीमध्ये बटाटा घालणार नसाल तर भाजीवरती झाकण ठेवायची गरज नाही, तुम्ही तशीच ही भाजी परतून परतून छान शिजवून घेऊ शकता। तर आता ही भाजी आपण छान परतून घेतली। तर इथे पहा, बटाटा छान शिजला गेला आहे। सर्वात शेवटी यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, भाजीला छान चव येते। ऑप्शनल आहे, नाही घालायचं तर नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल। आता ही भाजी छान आपल्याला परतून घ्यायची आहे। तर तयार झाली आपली सुकी भाजी। तर ही भाजी खाण्यासाठी जबरदस्त लागते। बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भात वरणासोबत ही भाजी खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास
एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व मी दाखवलेली सोपी भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा। बॅचलर मुलं किंवा मुली ही भाजी नक्की सहज बनवू शकतात, इतकी सोपी आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।